हे याला पिस्ता म्हणतात. हे पिस्ता आहे, पिस्ता खा सकाळी उठून. आणि हे काजू आहे, हे काजू खा. काजू सगळ्याला माहीतच आहे. हे बदाम आहे, बदाम बी सगळ्याला माहीत आहे. आणि हे अक्रोड आहे, याच्यामध्ये ओरिजिनल बदाम निघतात, मस्त भारी असतात ते. आणि हे त्याच्या बिया, खरबुजाच्या बिया. तर हे सगळं खाल्ल्यानं तुम्हाला ताकद राहील, तुमची तब्येत खराब नाही होणार. दारू पित असेल ते दारू पिणं सोडून द्या, त्याच्याने बेइज्जती होती आणि बिमाऱ्या होत्या. मरतं माणूस हे जिंदगी बार बार भेटत नाही, एकदाच भेटते. जपा, स्वतःची काळजी घ्या, ते दारू सोडून द्या. दारूच्या बदली हे सगळं खा. बदाम, पिस्ता, काजू, अक्रोड हे सगळं खा. तर याला आता मी असे पाण्यात टाकलेत. तर हे शेप आणले मी आता बाजारातून. हे शेप मार्केटमधून आणलेत मी. आता याला पाण्यात टाकले. तर याला आता मी असे पाण्यात टाकलेत मी याला मी एकदम स्वच्छ 2 पाण्याने चोळून घेतलं आहे. पण हे हिडे बनवायसाठी मी तुम्हाला दाखवायसाठी मी आता हे 3ऱ्या पाण्याचा हिडे बनवते. म्हणलं नाही गड्या, आपली फॅमिली यूट्यूबला त्याला पण दाखवा. म्हणलं कसं आहे, सगळे मोबाईलमध्येच आता गिरफ्तार आहे, स्वतःवर ध्यान नाही आहे, काय नाही. स्वतःवर ध्यान ठेवणं पण जरुरी आहे. तर हे आता मी 3 पाण्याने एकदम स्वच्छ चोळून घेतले. तर हे असे चोळून घ्यायचे. तुम्ही शेप खाता असेल नाहीतर नसेल का, पहिली शेप खाण्याची माहिती सांगते. तर तुम्ही शेप आणा जा आणि रोज एक शेप आपल्या मुलाला मुलीला खायला द्या जा. ते मुलगा मोठा असेल किंवा लहान असेल तरी पण त्याला द्या. लहान म्हणजे 6 वर्षाच्या लेकरापासून तर ते कवरलोक बी चालते. मग 80-90 वर्षा लोक तर त्याला खायला द्या. हे जर तुम्ही 5 वर्षाच्या लेकरापासून जर हे द्यायला चालू करसाल मुलाला, नक्कीच द्या. तर ते त्याचे एकदम म्हणजे ते हेल्दी राहते, त्याला ताकद राहते, सगळं राहतं. आणि तुम्ही पण खात जा. याच्यानं कसं आहे, ताकद ते राहते. रिकामं मटण गिटण खायचं असलं तर 8 दिवसातून एकदा खा. रोज मटण खाऊ नका. त्याच्यानं नुसतं मटणानं पोटात गॅस तयार होतो. मटणानं काही नाही एवढे फायदे. जर तुम्हाला मटण खायचंच असेल तर त्याला उकडून खा. जर तुम्हाला मटण खायचंच असेल म्हणजे 2दा खा हप्त्यातून. रोज मटण न खाऊ, डाळ भाजी असं खा जा. शेप आणि जा, लेकरायला द्या जा, तुम्ही पण खा जा. स्वतःचं ध्यान ठेवा. आणि हे शेप खाल्ल्यानं खूप फायदे हे चांगलं असतं हे. आणि हे आता मी हे 3 पाण्याने धुवून घेतले तर एकदम चांगले. आता याला कसे ठेवायचे हे मी तुम्हाला दाखवते. हे शेप बिगर फ्रीजचे पण 15 दिवसाला खराब नाही होते, एकदम फ्रेश राहते, एकदम फ्रेश लगे. आणि फ्रीजमध्ये ठेवले तरी राहते. तर हे आता मी तुम्हाला दाखवते कसे राहू शकते. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही शेप खाता असेल तरी पूर्ण बघा, नसेल खात तरी शेप खायला चालू करा. थोडेसे पैसे वाचून काय करणार आहे, मेलं तर सगळे पैसे खालीच राहते. आणि जर पैसे वाचू पुढे चालून काही बिमारी लागली तर त्याच्याहून जास्त पैसे दवाखान्यात भरावं लागते. तेव्हा तर मग भाकर नाही धकत. मग खा शेप, प्या नारळ पाणी. हे असं दवाखान्यात पडून हे असं नुसतं हे खाऊस तर तुम्ही असंच कधीमधी हे रोज नाही तर 1 दिवस आड शेप स्वतः खा जा. लेकरायला द्या जा आणि नवऱ्याला बी द्या जा, आईबापाला बी द्या जा, सासऱ्याला बी द्या जा. तर लवकर दवाखान्यात जायची गरज नाही आहे. याच्यानं शरीर एकदम सगळं चांगलं असतं. तर चला आता हे कसे ठेवायचे हे दाखवते. आता हे शेप मी धुतले. कॉटनचा रुमाल आहे, तुम्ही कॉटनचा रुमाल घ्या, नाही तर स्वच्छ एखादा नॅपकिन घ्या आणि त्याने एकदम असे कोरडे करून ठेवायचे. एकदम पुसून, एकदम स्वच्छ पुसायचे, कोरडे करून. याला हे सगळे असे कोरडे करून घेते मी. आता तुम्हाला पुढचं दाखवते. एकदम कोरडा केला आहे.
एकदम कोरडे पुसायचे. याला थोडं पण पाणी एकूण मागून करून असं कॉटनचं रुमाल किंवा टावेलनं याला पुसून घ्यायचं. रुमालाच घ्यायचं जास्त, त्याला पटकन पाणी सुचलेलं की सगळं. आणि एक महत्त्वाचं सांगते, तुमचे जर छोटा मुलगी असेल त्यांच्यासोबत कधी खोटं बोलू नका. किती छोटे असले ते, म्हणजे ते 3 वर्षाचे लेकरावर 3 वर्षाचं तुमचं मुलगी असेल त्यांच्यासोबत कधी खोटं बोलू नका. कारण तुम्ही खोटं बोलताना असंच एखाद्या दिवशी त्याला वाचवायसाठी किंवा त्याच्या चांगल्यासाठी पण ते तसंच खोटं बोलणं शिकून तुमचं पाऊल. आणि मग अरे खोटं बोलणं तर काही गरज नाही, आईसुद्धा बोलते सांगा. तर त्याला हमेशा खरं बोलायचं शिकवा. तुम्ही पहिलं कोणासोबत खोटं बोलत असेल तरी पण तुमच्या मुलीसोबत कधी खोटं बोलू नका. आणि किती कठीण परिस्थिती आली तर खरंच बोला तुम्ही त्याच्या बाबतीत. त्याच्या पप्पाला किंवा कोणाला पण, शाळात मॅडमला असायला ते जर म्हणजे मम्मी आम्ही आज अभ्यास नाही केला, तू असं सांग, तब्येत खराब होती का असं काही नाही सांगायचं. तुम्ही नाही जे होतं ते सांगून खरं ते खरं. तू तिकडं मार्क खायला थोडं कठोर वागलं तर चालेल. म्हणून मुलं दुसऱ्या गाडीनं म्हणजे नाही बाबा आम्ही काय आपली पास घेत नाही, आपण अभ्यास केलेलंच बरं, मार खाल्ला होता. आणि तुम्ही जर एकदा साथ दिला तर ते हमेशा तसंच करतील. हाई म्हणून वाचवणं आपल्याला त्याला तशीच खोटं बोलायची सवय लागेल. ते शिक्षणात पण त्याचं डोकं नाही लागलं. त्याच्यासाठी मुलीचं भविष्य बनवायचं असेल 3 वर्षापासून असं त्याला बोलून लावा तर ते तुमच्या हातात आहे. हमेशा खरं बोलणं. हे आलं तर लयच कोणाचा जीव वाचत असेल तर तिथं एखाद्याबारी ते पण तुम्ही खोटं बोलत चालते, मुलींनी नाही शिकवायचं. आणि आपली आई, वडील किंवा नवरा, बहीण, भाऊ याच्यासोबत कधी खोटं नका बोलू. कधी जे खरे तेच बोलायचं. मित्रामैत्रिणीसोबत चालतं कधी असे कोरडे करून घेतले पाहिजे. सगळे असे कोरडे करून घ्या तुम्ही पण. आता पुढचं दाखवतो तुम्हाला. हे एकदम कोरडे केलेले आहेत. आता ते नाही खराब होणार, ते 15 दिवसाला एकदम कोरडे केले. आणि आता असे कोरडे करून घ्या. आणि ही अशी जाळी घ्यायची नसेल तर मग एखादी बाजारातून घेऊन या तुम्ही जाऊन जाळी. शेप खाता असेल तर, आणि नसन खात तरी पण जाळी बी आणा, शेप बी आणून जा. आता हे कोरडे शेप याच्यात ठेवायचे. हे सगळे शेप मी याच्यात ठेवून घेते. आणि ही अशी याच्यात मापाची ही कढाई आहे, ही याच्यात बसती जाऊन. तर आता ती याच्यात ज्या मापाची जाळी आणसाल, तुम्ही जर जास्त शेप आणत असाल तर तुम्ही तसं करा. आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवत असाल तर आता त्याच्यावर एक कॉटनची दस्ती झाकून ठेवून द्या. पेपर नका झाकू. आणि मग त्याला फ्रीजमध्ये ठेवा. नाहीतर मग एखादी अशी थोडीशी प्लास्टिकची पतली प्लेट असेल ती झाका, स्टीलची नका झाकू. आणि मग ठेवा. ते फ्रीजचा वास याच्यात बसतो, ते खायला चांगलं नाही लागत. मी असे डायरेक्ट फ्रीजमध्ये नका ठेवू. शेप हो व कोणचे फळं हो. आता हे नंतर नाही निश्चित थोडेसे एका पाण्यात धुवून खालीच चालते. आणि फ्रीज नसेल तर मग आता ह्याच भांड्यात हे 1 गिलास पाणी टाकलं, जास्त नाही, 1 गिलास. हे त्याच्याच मापाचं आहे. 1 गिलास पाणी टाकलं, खालून यायचं. हे बघा, हे पाणी 1 गिलास. आणि आता हे असे ठेवले. आता हे टावेल स्वच्छ, हे ना काय अंग पुसत नाही, काही नाही. नवीन कोरा टायल आणला होता मी याच्यासाठी. आणि कोऱ्या टायलाला 2-3 पाण्यानं असं चांगलं स्वच्छ धुवून मग प्यायच्या पाण्यानं अजून एकदा त्याला पिळून काढलं. आणि आता ह्या शेपवर असं आथरून घ्यायचं. तर हे दुहेरी करून याला
असं आथरून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडं जर फ्रीज नसेल तर तुम्ही हे असे शेप जर करून ठेवले तर ते 15 दिवसाला खराब नाही होत. खाऊ शेपवर असा कपडा टाकलाय, हे जर समजा रात्री झाकलाय तर सकाळी उजूक एकदा याला एकदम वल्ल करून सनी थोडंसं असं पुरं सुक्कं नाही करायचं, थोडा आधार पिळून याच्यावर झाका आणि संध्याकाळी परत एकदा याला थोडा आधार पिळून याच्यावर झाका आणि हे कढाईतलं पाणी दुसऱ्या दिवशी नक्कीच बदला. आज टाकलं तर उद्या हे सकाळी कढई हिसळून खालच्या हे भांड्यात पाणी टाकलेलं हे खालच्या भांड्यात पाणी टाकलेलं आहे. मी कढाईत टाकले, तुम्ही कशात पण टाकू शकता. तर हे समजा आज टाकलं तर उद्या सकाळी तुम्ही जास्त शेप असेल तर जास्त मोठ्या भांड्यात ठेवू शकता, तसं काही नाही. हे आता माझ्याकडे कमी हेडे बनवायसाठी नाही, हे माझा मुलगा खातोय, रोज खातोय. तर ते आणि सगळ्याला सांगावं खात जा, त्याच्यामुळे एवढे राहिलेले आहे. तर हे नाही तर मी याच्यात ठेवत असते, ह्या मोठ्या याच्यामध्ये. तर आज जर पाणी टाकलं तर उद्या सकाळी ती कढाई हिसळून ते फेकून द्यायचं आणि त्याच्यात दुसरं पाणी टाकून हे टायल उजूक वल्ला करून असं ठेवायचा आणि मग ते फ्रेश राहते. ते एकदम खायला पण एवढी छान लागते आणि एकदम ताजे फ्रेश राहते. जगायचं आहे तर फ्रेश खावाच लागन, चांगलं खावाच लागन, थोडी मेहनत घ्यावाच लागन. दवाखान्यात जाण्यापेक्षा चांगलं असतं. काजू बदाम खात जा, अक्रोड खात जा, पिस्ता खात जा. आणि तुमचा नवरा दारू पित असेल तर त्याला हे सगळं खायला द्यायचा. दारू सोडून दे म्हणा, दारू चांगली नाही आहे. एक दिवस मरून जाशील तर लेकराला ना आम्हाला उन्हात टाकून चालल्या जाशील, तर असं शिकवा. जर पेता असेल तर हे सगळं खायला द्या. थोडे पैसे खर्च करा, पैशाला बघत नका बसू. दवाखाना जर भरायचा असला ना तर हे बी पैसे पुरत नाही, मग इकडं तिकडं पळावं लागतं याला त्याला मागत. आणि जर फिलेट झाका प्लास्टिकची भेटायचं आहे ना तर याच्यावर मी दोयरी असं टावेल टाकून ठेवला आहे. तर असे तर हे खुश राहा हमेशा. स्वतःचं ध्यान ठेवा, सगळ्याचं ध्यान ठेवा आणि हमेशा जेवण टायमावर जेवा जा. भूक लागली तर जेवून घ्या जा, कटाळा नका करा जाऊ. टायमावर नाही जेवल्याने ॲसिडिटी होती. चांगलं